नागपूरच्या वाठोडा परिसरात जुन्या वैमनस्यातून आणि गैरसमजुतीतून तरुणाची हत्या करण्यात आली। आरोपीने आपल्या जुन्या मित्राची हत्या केली। घटनेनंतर आरोपी पसार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला शोधून अटक केली। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सूरजनगर परिसरातील आहे। मृतक अभिषेक पिंपळीकर आणि आरोपी प्रकाश गायकवाड हे पूर्वी चांगले मित्र होते आणि कचरा वेचण्याचं काम एकत्रित करत होते। मात्र अभिषेक कचरा वाहनाचा चालक बनल्यानंतर त्यानं प्रकाशपासून स्वतःला दूर केलं। यावरून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झालं। रविवारी रात्री आरोपीनं अभिषेकवर चाकूने हल्ला केला, तसंच त्याच्या हातावर 3 वार केले। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला, तर अभिषेकला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र जास्त रक्तस्राव झाल्यानं त्याचा मृत्यू झाला। मृतकाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रकाशला अटक केली आहे। चौकशी दरम्यान आरोपीनं असा दावा केला की आपल्याला भीती होती की अभिषेक आपल्यावर हल्ला करून ठार मारेल, त्यामुळे आरोपीनं त्याच्यावर हल्ला करत त्याची हत्या केली। वाठोडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।